आजचा जो बायोटा आहे तो बी फार्मसी झालेल्या मुलीचा आहे. विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लगेच जुळण्यासाठी सहकार्य करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 2001, उंची मुलीची 5 फूट 3 इंच आहे, रंग मुलीचा गोरा आहे, मुलगी दिसायला सुंदर आहे. मुलीचं शिक्षण हे बी फार्मसी झालेलं असून मुलगी पुणे येथे एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत आहे. मुलीचा जॉब हा परमनंट आहे. प्रति महिना 40,000 मुलीचा हा पगार आहे. मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ त्यांचा परिवार आहे. मूळ हे सातारा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. सूर्यफूल हे यांचं देवक आहे आणि 96 कोळी मराठा कास्टमधली ही मुलगी आहे. त्यांच्या अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव हे सातारा, बारामती किंवा पुणे जिल्ह्यामधील असावं, पण तो मुलगा नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पुणे शहरामध्ये स्थायिक असावा आणि मुलाचं शिक्षण हे फार्मसी किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रातून झालेलं असेल तरी चालेल, किंवा एखादा मुलगा जर का डॉक्टर असेल असंही स्थळ चालेल, किंवा एखादा मुलाचा चांगला वेल सेटल व्यवसाय आहे असंही स्थळ चालत आहे. आणि त्यांनी विशेष करून सांगितलेलं आहे की मुलाच्या घरातली माणसं चांगली असावीत, मुलगा हा स्वभावाने चांगला असावा आणि त्यांना एक थोडीफार का होईना पण शेती असावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणीही जर काही अपेक्षित बसत असेल तर स्क्रीनवरती दोन तुम्हाला नंबर दिसतात त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा आणि आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घ्या. आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी करा. नाव नोंदणी तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचा बायोडाटा फोटो पाठवून ऑनलाईन सुद्धा करू शकता, किंवा आपल्या ऑफिसमध्ये थेट भेटून सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता. बालाजीनगर धनकवडी या एरियामध्ये आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये बरोबर एस टी स्टँडच्या समोर आपलं ऑफिस आहे. तुम्ही थेट ऑफिसमध्ये भेटू शकता, ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नाव नोंदणी करू शकता. ऑफिसची सुद्धा वेळ आपली सकाळी 10 ते 5 ही वेळ आहे. आणि तुम्हाला जर का मला भेटायचं असेल तर आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही आधी फोन करा, मी कधी कोणत्या ऑफिसला अवेलेबल आहे त्याची माहिती घ्या आणि मग तुम्ही नक्कीच मला सुद्धा भेटू शकता. आपल्या वधूवर केंद्रामध्ये फक्त 96 कोळी मराठा वधूवर केंद्रांचीच नाव नोंदणी केली जाते. अपंग वधूवरांमध्ये सर्व जाती धर्मामध्ये आपण नाव नोंदणी करतो आणि आपण एक विशेष सुविधा सुद्धा सोयी केलेली आहे ती म्हणजे मध्यस्थी सुविधा. तर त्या मध्यस्थी सुविधेच्या मार्फत आम्ही तुमच्या अपेक्षेनुसार स्पेसिफिकली तुम्हाला स्थळे शोधून पाठवतो आणि तुम्हाला आवडलेल्या स्थळांना संपर्क सुद्धा आम्हीच करतो. मध्यस्थी सुविधेची फी साधारण सुविधेपेक्षा थोडीशी जास्त असते. तुम्ही जर का मध्यस्थी सुविधेमध्ये इंटरेस्टेड असाल तर मध्यस्थी सुविधेची सुद्धा माहिती आजच घ्या. ज्या मुलींचं शिक्षण चांगलं झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण उच्च शिक्षित वधूवरांचा वेगळा व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे. त्यांच्यासाठी आपली वेबसाईट सुद्धा आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याकडे उच्च शिक्षित मुलामुलींचे स्थळे आहेत. ज्या मुलामुलींचं शिक्षण साधारण झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण मध्यम शिक्षणाचा व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे. पण सध्या समाजामध्ये कमी शिक्षण झालेल्या म्हणजे 10वी 12वी किंवा बिलो ग्रॅज्युएट मुलींची संख्या ही खूप कमी असल्यामुळे कमी शिकलेल्या मुलींची स्थळं ही मात्र तुम्हाला अल्प प्रमाणातच पाहायला मिळतात. या गोष्टीची फक्त ज्या मुलांचं शिक्षण कमी झालेलं आहे त्या मुलांनी ही गोष्ट विचारात घ्यावी आणि त्यानंतरच नाव नोंदणी करावी. कारण काय होतंय की सध्या समाजामध्ये कमी शिकलेल्या मुलींची संख्या ही खूप कमी आहे. आपल्या वधूवर केंद्रामध्ये आपण प्रयत्न करतो की आपल्याकडे जशा मुली येतील तशा आपण त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पाठवत राहतो. त्यातूनही आपल्या इथून बरीच लग्न जमत आहेत. पुनर्विवाह जे वधूवर आहेत त्यांच्यासाठी आपण सेपरेट ग्रुप केलेला आहे. अपंग वधूवरांसाठी आपण सेपरेट ग्रुप केलेला आहे. अपंग वधूवरांमध्ये फक्त आपण सर्व जाती धर्मामध्ये नाव नोंदणी करतो. आपल्या वधूवर केंद्राची खासियत म्हणजे आपलं वधूवर केंद्र हे 100% रजिस्टर आहे, 100% विश्वसनीय आहे. आपण कोणाचीही कसलीही फसवणूक करत नाही. 100% ट्रान्सपरन्सी आपण ठेवलेली आहे. तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये येऊ शकता, भेटू शकता, सर्व माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तरच तुम्ही नाव नोंदणी करू शकता. नाव नोंदणी करण्या अगोदर तुम्ही आपल्या जर का तुम्हाला शंका असेल की यांच्याकडे स्थळे आहेत का नाहीत, कारण बऱ्याच जणांची बऱ्याच ठिकाणी फसवणूक होते. माणसं फक्त नाव नोंदणी करताना म्हणतात की हो या तुम्ही आपल्या नाव नोंदणी करा, भरपूर स्थळं आहेत आणि फीस भरल्यानंतर बरीच लोक मग फोन उचलत नाहीत, एक हिस्सा पाठवत नाही. असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे, बऱ्याच जणांकडून मी पाहिलेलं सुद्धा आहे. अशी बऱ्याच जणांची फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये काही विवाह केंद्रामार्फत किंवा काही एजंट लोकांमार्फत होत आहे. त्यामुळे लोकांच्या सुद्धा मला शंका झालेली आहे की नक्की विश्वास हा ठेवायचा कोणावर. आता आपल्या वधूवर केंद्रामध्ये तुम्ही, मी म्हणत नाही की डोळे झाकून विश्वास ठेवा, डोळे झाकून तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. तुम्ही प्रत्येक गोष्टीची खात्री करा आणि मगच विश्वास ठेवा. आपल्या वधूवर केंद्र ही गेली 12 वर्ष झाली, 2013 सालापासून कार्यरत आहे. मी स्वतः वकील आहे. आपल्या वधूवर केंद्र हे 100% रजिस्टर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला आपल्या वधूवर केंद्रामध्ये कशा प्रकारे स्थळे येतात ते जाणून घेऊन त्यानंतर नोंदणी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपण डेमो ग्रुपची सुविधा केलेली आहे. तुम्ही आपल्या डेमो व्हॉट्सअप ग्रुपला ऍड व्हा. तुम्हाला जर का योग्य वाटलं तरच तुम्ही नाव नोंदणी करा. डेमो ग्रुपमध्ये तुम्ही हवं तेवढे दिवस राहू शकता. तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस स्थळे पाहायला मिळतात. फक्त तुम्हाला त्यामध्ये नंबर्स फक्त दिले जात नाहीत. ते नंबर्स असतात तुम्हाला मुला मुलींची, तुम्ही ज्यावेळेस नाव नोंदणी फी भराल त्यावेळेस तुम्हाला दिले जातात. ऑफिसमध्ये येऊन सुद्धा तुम्ही फाईल वगैरे पाहू शकता आणि ज्यावेळेस तुमची खात्री होईल की यांच्याकडे आपल्या स्थळाशी मिळते स्थळे आहेत
त्याच वेळेस तुम्ही आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी करू शकता. जिथे गरज पडेल तिथे आम्ही तुम्हाला सहकार्य सुद्धा नक्कीच करतो. त्यामुळे आपल्या विवाह केंद्रामध्ये या, एक वेळ माहिती घ्या आणि लग्नासाठी प्रयत्न करूयात. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.